वडिलांच्या प्रचारासाठी पार्थ राजेश टोपे मैदानात। घनसावंगी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ त्यांचा मुलगा पार्थ राजेश टोपे हा मैदानात उतरला असून त्याच्या भाषणांनी ग्रामीण भागात कौतुक होत आहे। विशेष म्हणजे या प्रचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे। मंगळवारी पारडगाव इथं पार्थ यानं भाषण करून उपस्थितांची मने जिंकली। आज मला इकडे तरुणांसोबतच ज्येष्ठांचा सुद्धा प्रतिसाद लाभला हे बघून मला आनंद होतोय। खरं तर पारडगाव ह्या गावाबद्दल प्रेम माझ्या आजोबांना म्हणजे कैलाशवासी अंकुशराव टोपे साहेब ते भैया साहेब ते आज मी आपला आशीर्वाद इकडे घ्यायला आलेलो आहे। आपल्या सर्वांचा प्रतिसाद मला बघायला भेटला, सगळ्यांचं प्रेम मला दिसलं, हे बघून मला आनंद झालेला आहे। आपण सर्वांनी बघितलेलं आहे की आपण जर आपला लोकप्रतिनिधी अभ्यासपूर्व सज्ज होऊन निवडला तर त्याचा फायदा फक्त मतदार म्हणून आपल्यालाच नाही, आपल्या भागाला, आपल्या गावालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कसं होऊ शकतो हे मला वाटतं आपण बघितलेलं आहे। आज मला प्रत्येक गावात साहेबांचा प्रचार करायला ऊर्जा कुठून भेटत असेल त्याचं कारण हेच आहे की मी लहानपणापासून बघितलेलं आहे की साहेब हे अहोरात्र 24 तास जनतेच्या कामात असतात। आम्हाला जास्त वेळ कधी त्यांना देता आलेला नाहीये। ते आठवडाभर कधी कधी घरी आम्हाला भेटत नसतात, पण आम्हाला सुद्धा त्याबद्दल आमच्या मनात काही खंत नाहीये, कारण की आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की त्यांचं जे काम आहे ते जनतेसाठी आहे, ते समाजासाठी आहे आणि त्यासाठीच आम्ही सुद्धा त्यांची साथ देण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे। लोक आज म्हणतात, विरोधक आज म्हणतात की साहेब हे जातीवादी आहेत, ते जातीच्या विरोधात भांडणं लावायचं काम करतात, पण मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की कोरोना काळात जेव्हा ते लोकांचा जीव वाचवत होते तेव्हा त्यांनी कुणाचाही जात धर्म पंथ बघितलेलं नाहीये। त्यांनी सर्वांना माणूस म्हणून त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी माणुसकी हे सर्वात मोठा धर्म आहे त्याच अनुषंगाने काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्हाला त्यांचा प्रचार करायला आम्ही अभिमानाने आपल्या सर्वांसमोर येऊ शकतो। आज युवकांसाठी जर त्यांनी काही केलं असेल तर आपण सर्वांनी बघत आहोत, मत्स्यधरी शिक्षण संस्था गोरगरिबांना शिक्षण देत आहे। आज समर्थ सहकारी बँक असू, समर्थ कारखाना असू, मत्स्यधरी शिक्षण संस्था असू, हे युवकांना रोजगार द्यायचं काम करत आहे। मला वाटतं आपण बघत आहोत की लोकप्रतिनिधी जेव्हा आमदार होत असतात पहिल्यांदा तेव्हा ते काय करत असतात तर ते दारूच्या भट्ट्या उघडण्याचं काम करत असतात, दारूचे विकण्याचं लायसन्स घेत असतात। पण मोठ्या साहेबांनी आमदार झाले जरी काम केलं असतं तर ते मत्स्यधरी शिक्षण संस्था हे स्थापन करायचं काम त्यांनी केलेलं आहे। मित्रांनो, ही लढाई फक्त निवडणुकीचीच नाहीये, ही लढाई सत्य विरुद्ध सत्तेची आहे आणि जे सत्यासोबत आहे ते सत्तामध्ये असायला पाहिजे हेच आम्हाला वाटतं। नीट आपल्याला समजून सांगितलेलं आहे आणि आपण सर्व जागरूक सुशिक्षित नागरिक आहेत। आपण 21व्या शतकात राहतो, आपल्याला माहिती की कोण आपल्यासाठी चांगले आणि कोण आपलं वाईट आहे। मला फक्त एवढं सांगायचं आहे की ही निवडणुकीत आपल्याला सज्ज होऊन मतदान करायचं आहे। साहेबांनी हे अडचणीच्या काळात आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा ही वेळ आलेली आहे की आपल्याला सुद्धा ज्यांनी आपली साथ दिलेली आहे त्याच्या सोबत आपल्याला भक्कमपणे उभा राहायचं आहे, तेवढंच मला सांगायचं आहे। आम्ही एक प्रकल्प राबवणार आहोत निवडणुकीनंतर की बौद्धिक विकास सोबतच शारीरिक विकास हे सुद्धा होणं गरजेचं आहे। आज आपण बघितलेलं आहे की बरेचसे आजार हे वाढत आहेत, तर आम्ही एक योजना सुद्धा राबवणार आहोत की प्रत्येक गावात आम्ही एक व्यायामशाळा तरुणांसाठी ही बनवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही निवडणुकीनंतर काम करणार आहोत। फक्त गरज जी आहे आम्हाला ते आहे तुमच्या साथची, तुमच्या आशीर्वादची, तेच घेण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहे। म्हणून त्या तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावर मतदान करायचं आहे। 3 नंबरचं बटन आपल्याला दाबून भैयासाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजय करायचा आहे आणि लोकशाही हे कायम ठेवायची आहे, जिवंत ठेवायची आहे। आपल्याला दाखवायचं आहे की जे आपल्या सोबत आहे त्या पाठीमागे सुद्धा आपण भक्कमपणे उभा राहू, हेच मला सांगायचं आहे। धन्यवाद।